असतील, मित्रमंडळी असतील, शेजारी असतील, पाजारी असतील, त्यांना इथं बरोबर 7 वाजता येण्याचे सांगावे, जेणेकरून आपलं बुद्ध धर्माचं जे ज्ञान आहे ते आपल्या लहान मुलांवर, विद्यार्थ्यांवर किंवा आपल्या घरातील मंडळीवर त्यांना थोडं तरी डोक्यामध्ये जाईल। आणि आपला उद्देश एकच की हे जे मायाचे जग आहे ते जग आपल्या बुद्धाच्या विचारापासून कसं दूर लोटतंय। आणि या वर्षवासानिमित्त 3 वर्ष आपण सतत बुद्धाचे विचार आपण पेरण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत। तर प्रत्येक घराघरामध्ये बुद्ध कसा पोहोचेल हा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार। दुसरी बाजू एकच लक्षात ठेवायची की तथागतांनी सांगितल्याप्रमाणे की सत्याचा नेहमी विजय होत असतो, म्हणून हे काय सांगतील ते काय सांगतील याचा अजिबात विचार न करता तुम्ही सत्याची बाजू बघून उद्या संध्याकाळी बरोबर 7 वाजता सर्वांनी हजर राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो। यानंतर मी भंडारे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोमत व्यक्त करावं थोडक्यात। नमामि धम्मं नमामि संघं नमामि। मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो, मी संघाला शरण जातो। अतिशय आनंदाची गोष्ट आहे, उद्यापासून आषाढी पौर्णिमा, गुरुपौर्णिमाही तिला म्हटले जाते, ही गुरुपौर्णिमा उद्यापासून सुरू होत आहे। आणि या गुरुपौर्णिमेपासून संपूर्ण भारतात नव्हे जगामध्ये ग्रंथ पठणाला, बुद्धाच्या ज्ञानदानाला सुरुवात होते। वास म्हणजे एका ठिकाणी निवास करणे, राहणे। वर्ष म्हणजे पाऊस। पावसामुळं तथागत किंवा भिक्षू हे प्रसार करू शकत नव्हते, धम्माचा जाऊ शकत नव्हते। त्यामुळं या पावसाळ्यामध्ये कुठेतरी गुहेमध्ये म्हणा, गुफेमध्ये म्हणा किंवा विहारामध्ये म्हणा, ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी व्यवस्था करून हा बुद्धाचा संदेश देण्यात येतो। ती उद्यापासून सुरुवात होते। तर या प्रसंगी सर्व आमच्या भगिनी, आई, महिला, उपासिका यांचं मी स्वागत करतो। तसेच सर्व आमचे बंधू, आमचे सर्व युवा संवर्धन समितीचे पदाधिकारी या सर्वांचं मी या प्रसंगी स्वागत करतो। आणि उद्यापासून नियोजित आपल्या या ग्रंथ वाचनाला सुरुवात होणार आहे। त्यामध्ये आपण मिलिंद प्रश्न आहे, भंते नागसेन हे होऊन गेलेले आहेत आणि राजा मिलिंद यांच्यातला जो धम्माविषयी संवाद आहे त्या धम्माच्या संवादाविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला जाणून घ्यायचं आहे। भगवान बुद्धांचे सुद्धा उदाहरण राहतील। तसेच डॉक्टर बाबासाहेब मातरमाई यांच्या जीवनातील प्रसंग सुद्धा आपण पाहणार आहोत। आणि विविध जे थोर पुरुष होऊन गेलेले आहेत, बहुजन नायक होऊन गेलेले आहेत, त्यांची सुद्धा आपण संपूर्ण माहिती यामध्ये पाहणार आहोत। आपण तर आहोत, परंतु मुलं जास्तीत जास्त कशी येतील, लहान मुलं, कारण लहान मुलांना संस्कार आपण चांगल्या प्रकारे घडवू शकतो हे ज्ञान आपल्याला मिळाले, परंतु मुलांना मिळणं आवश्यक आहे। तरी माझी भगिनींना विनंती आहे की आपण लहान मुलांना सुद्धा उद्या घेऊन यावं अशी मी विनंती करतो। तमाम जे बुद्ध प्रिय आहेत, तमाम जे बुद्ध उपासक आहेत, त्या सर्वांना मी विनंती करतो, उद्यापासून आपण नागसेन बुद्ध विहारामध्ये सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये येऊन हा मिलिंद प्रश्न, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील काही महत्त्वाचे प्रसंग, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाबद्दलची माहिती आपण ग्रहण करावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो। जय